नमस्कार मंडळी. तुम्हाला सर्वांना आज साजऱ्या होत असणाऱ्या भोगीच्या आणि उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. मंडळी, संक्रांत म्हणजे तिळगुळाचा गोडवा, संक्रांत म्हणजे गुळाची पोळी आणि संक्रांत म्हणजेच मराठ्यांच्या पराक्रमाचा, पानिपतच्या ऐतिहासिक लढाईचा दिवस. आपल्या इतिहासातील या महत्वाच्या घटनेचा, लढाईचा थरारक क्षणांचा प्रवास आज आपण अनुभवणार आहोत. आपल्या सोबत आहेत इतिहास संशोधक, लेखक आणि वक्ते मनोज दाणी. तत्पूर्वी हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी देणाऱ्या आपल्या बीएमएम अध्यक्ष श्री प्रसाद पानवलकर सरांना मी 2 शब्द सांगण्याची विनंती करते. प्रसाद सर. या. अ, धन्यवाद पूनम, धन्यवाद राहुल आणि मनोज सर. खूप खूप धन्यवाद. अ, हा पानिपत हा सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा विषय, एस्पेशली मराठ्यांसाठी. आणि तुम्ही आज आम्हाला चांगलं याविषयी सांगणारा, माहिती देणारा, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि राहुल, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही बरोबर संक्रांतीच्या दिवशी हा परिसंवाद घडवून आणताय. 1761 म्हणजे अ, म्हणजे मढ्यांचं त्यावेळेला काय झालं असेल, आणि आपण थोड्या वेळात त्या वातावरणात जाणार आहोत. पण जसं बखरकारांनी म्हटलंय की 2 मोते गळाली, 27 मोहरा गेल्या, आणि रुपये आणि खुर्दा यांची तर काय मोजदातच नाही, गणतीच नाही. तर सगळा भयानक प्रकार होता तो. पण त्यातली गमतीचा किंवा आनंदाचा भाग हा आहे की जरी मराठ्यांचं पानिपतात पराभव झाला, तरी त्याच्यानंतर पुढच्या 20-30 वर्षात परत एकदा मराठ्यांनी दिल्लीपर्यंत जाऊन भगवा फडकवला, आणि त्याची जास्त कुठे चर्चा होत नाही. सगळेजण पानिपत पर्यंतच थांबतात. आणि मला नक्की वाटतंय की मनोज सर आपल्या ते पण पुढे घेऊन जातील इतिहासात, आणि तो पण सांगतील की मराठ्यांचा पराक्रम अगदी खूप पुढपर्यंत गेला. तर जास्त वेळ न घेता, मनोज सर, आम्ही तुमचे शब्द ऐकायला तयार आहोत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि राहुल आणि पूनम यांचं परत एकदा अभिनंदन की संक्रांतीच्या दिवशी भारतात संक्रांत सुरू झाली आहे. आणि आपल्याला परत एकदा इतिहासात ही घेऊन जात आहे तुम्ही. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद पूनम आणि धन्यवाद राहुल. हा, अ, पूनमताई बोलतात बहुतेक. हा. हो, बोलता येतं. हं. राहुल सर, तुम्हाला काही मनोगत व्यक्त करायचं, म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे त्या संदर्भात. हा, नाही, धन्यवाद पहिले तर मनोज सरांचं. आणि पानिपत हा अतिशय जवळचा विषय आहे आपल्या सगळ्यांचाच. आणि त्याबद्दल त्यांनी वेळ काढून आपल्याशी आता संवाद साधणार आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. बीएमएमच्या सगळ्या आपल्या या श्रोत्यांना अस्सल संशोधकांकडनं माहिती मिळणार आहे. मनोज सरांनी आता पूनमताई त्यांची ओळख करून देतील, तेव्हा तुम्हाला कळेल त्यांचा आवाका किती आहे ते. पण मी एकच गोष्ट सांगेन स्पेशल, म्हणजे मनोज सरांनी आता नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांची एक बखर शोधून काढली फ्रान्सच्या म्युझियम मधनं. आणि त्याची एक प्रत त्यांच्या हस्ते त्यांनी मला दिलेली. आम्ही आता रिसेंटली भेटलो होतो तेव्हा. तर ती माझ्यासाठी खास भेट आहे, आणि मी ती अगदी, मनोज, मी ती विमानातच वाचून काढली येताना. तर तर आय हॅव व्हेरी क्लोज रिलेशन. आणि मला आनंद आहे की ते आज इथे आलेले आहेत आपल्याशी सगळ्यांची गप्पा मारायला आणि अभ्यासपूर्ण पानिपतचं वर्णन करायला. नक्कीच, नक्कीच. मनोज सरांबद्दल सांगायचं झालं तर ते एक प्रख्यात इतिहास संशोधक, लेखक आणि खूप छान असे वक्ते आहेत, ज्यांनी मराठी इतिहास, परंपरा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी मोठे असे योगदान केले आहे. इतिहासाच्या अभ्यासात त्यांचा सखोल असे संशोधन आहे आणि तटस्थ दृष्टिकोनाने त्यांनी अशी नवीन ओळख मिळवून दिलेली आहे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना आणि व्यक्तींचा सखोल अभ्यास केला आहे. पानिपत या ऐतिहासिक लढाईवर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखक खूप प्रसिद्ध झालेले आहेत. तर जास्त वेळ न घालवता मनोज दाणी यांचे आपण स्वागत करूया आणि जाणून घेऊया मराठ्यांची पराक्रमाची गाथा. श्री मनोज दाणी सर, नमस्कार. धन्यवाद. तर तुम्ही फारच मोठ्या शब्दात माझा परिचय करून दिलाय. अजून माझं तितपत काम झालेलं नाहीये, पण पुढे होईल आणि तुमच्या अपेक्षांना मी खरं उतरेन अशी एक
माझी स्वतःबद्दल अपेक्षा आहे. पण सर्वप्रथम मला वाटतंय मी राहुल, पूनम आणि प्रसाद सर यांचे आयोजन आणि या व्यासपीठाला मला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शाळा विभागातर्फे, त्या त्यासाठी त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. आणि आपण आता मुख्य विषयाकडे वळूया. आज एक मोठा योगायोग आहे की पानिपतची लढाई जी 14 जानेवारी 1761 ला जी झाली, त्याला आज 264 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आपण आता बोलतोय त्यावेळी सकाळचे 7:30 साधारण पानिपत मध्ये झाले असतील. तर यावेळी युद्धाला पहिलं तोंड लागलं होतं. त्यामुळे आपल्या एका या कार्यक्रमाच्या द्वारे का होईना आपण एक खूप मोठा योगायोग, आपण हे व्याख्याने नेमकंच वेळी चालू करतोय, ही एक मोठी भाग्याची आणि आशीर्वादाची एक गोष्ट आहे असं मला वाटतं. आता थोडे बेसिक्स तर काय आहे की आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न पानिपत नीरू बद्दल गॅस असतात. बंद आणि करणार प्लीज. हो तर अ, त्यामुळे काय होतं की प्रश्न प्रत्येकाला असतात आणि मग तो कार्यक्रमाचा फ्लो स्थित राहावा त्यासाठी आपण एक काम करूया की आता झूमची जी चॅट विंडो आहे बाजूला, तिथे तुम्हाला मनात येईल ना प्रश्न, त्यावेळी तुम्ही तिथे टाकत जा. आणि मग मी त्यातून तो प्रश्न योग्य वेळी उचलत जाईन, त्यामुळे मलाही डिस्टर्ब होणार नाही आणि तुम्हालाही ते योग्य पडेल. आणि अ, काय आहे की रेकॉर्डेड व्याख्यान ऐकणं हा वेगळा भाग असतो, पण हे लाईव्ह व्याख्यान याच्यासाठीच आहे की तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न संध्या हे जर तिथे टाकत गेलात तर मग मलाही त्यातून काही वेगळी दिशा देता येईल किंवा तुम्हाला काही वेगळं त्यातून सांगता येईल. त्यामुळं मी बिनधास्त कुठली भीती न बाळगता हवे तेव्हा प्रश्न त्याच्या वेळेला टाकत जा. आता आपण महत्वाचं पहिलं काय आज पाहणार आहोत, तर मी थोडंसं तुम्हाला सुरुवातीला हे सांगेन की या लढाईबद्दल आपण का ऐकायचं, इतिहास का समजायचा, आणि दुसरं ही लढाई नक्की का झाली होती याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सुरुवातीला सांग. त्याच्यानंतर आपण 14 जानेवारी 1761 या दिवशी काय झालं नक्की हे आपण थोडंसं पाहूया. आणि सगळ्यात शेवटी आपण प्रश्न बघूया, त्यामुळे एक भरपूर वेळ मी प्रश्नांसाठी ठेवेन असं तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की आता या लढाईचं नक्की म्हणजे काय असं महत्व आहे की आपण दरवर्षी त्याचा एक स्मृती जागवतो किंवा इतक्या मोठ्या संख्येनं लोक या या सगळ्या व्याख्यानांना जमतात, पुस्तकं विकत घेतात. आता हे नक्की म्हणजे काय नक्की भानगड आहे? कारण, एका एका बाजूला मी असंही ऐकतो की काय लढाया झाल्या तर झाल्या, जे होऊन गेलं तर गेलं, आज आपण त्याची चर्चा करून काय उपयोग आहे. तर मला त्याला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे तुमच्या गाडीला पण एक रिअर व्ह्यू मिरर असतो ना, म्हणजे तुम्ही काय मागे न बघताच गाडीचा मागे घेता किंवा पुढे जाता असं नसतं ना. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायम रिव्हर्स मध्येच गाडी चालवता ना. तर काय असतं, मागे काय घडलेल्या घटना असतात त्यांचं तुमच्या भविष्यावरती त्याचा परिणाम होणार असतो. आणि बऱ्याचदा असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स एक्सेल, त्यामुळे हिस्ट्रीत जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला पुढे काय रिपीट होणार आहे हे कसं समजणार ना. त्यामुळे या गोष्टींचं काय आहे की नॉलेज असणं, अनालिसिस असणं, नक्की तो काय प्रकार होता हे समजून घेणं हे महत्वाचं आहे. पण इतिहासातच राहणं आणि वर्तमान विसरणं हेही बरोबर नाही, त्यामुळे त्या गोष्टीचा एक बॅलन्स असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनेही मला वाटतं की इतिहास पाहणं हे खूप गरजेचं आहे. तर आता असं बऱ्याच लोक म्हणतात की हे संक्रांत 14 जानेवारीला नव्हती, आणि त्या दृष्टीने एक प्रश्नही आपल्याकडे आहे आता. तर असं आहे की त्या काळात तुम्हाला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जॉर्जियन कालगणना आणि ग्रेगोरियन कालगणना या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि आजही आहेत. कारण काय असतं की जुन्या काळात ज्यावेळी कालगणना होती त्यावेळी दिवस हा 324 तासाचा आहे, आणि 365 दिवस हे पृथ्वीचं सूर्याभोवतीचं एक रोटेशन आहे ते त्यावेळी पूर्ण होतं. पण ते एक्झॅक्ट 365 दिवसाचं नाहीये, त्याच्यावरती थोडासा काळ त्याच्यात आहे. आणि त्यामुळे काय होतं की जसंही वर्ष जायला लागतात ना, त्यामुळे सूर्य एका नक्षत्रात ज्यावेळी प्रवेश करतो ती तारीख मागे 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 जायला लागते. आणि 1750 ते 60 सालापर्यंत काय झालं होतं की सूर्य ज्यावेळी तुम्ही म्हणाल की ज्यावेळी आपल्याकडे नववर्ष किंवा इराणी नववर्ष चालू होतं, नवरोजचा दिवस, तो साधारण 20 मार्चच्या आसपास दरवर्षी यायला पाहिजे.
पण तो दिवस मागे 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 तर 10 मार्चला यायला लागला होता. त्यामुळं त्या मध्ययुगात असं एक फिक्स करण्यात आलं की लीप वर्ष हे इंट्रोड्यूस झालं, म्हणजे दर 4 वर्षांनी मी त्यात एक एक दिवस त्यात ऍड करायचा. त्यामुळे काय व्हायला लागलं की मग ती दोन्ही कॅलेंडर 4 4 वर्षांनी एकमेकांना अलाईन व्हायला लागली. आता ज्यावेळी हा 10 दिवसाचा फरक पडला होता त्यावेळी त्यांनी काय केलं की एकदम 10 दिवस कॅलेंडर पुढे नेलं आणि मधली 10 दिवस कधी अस्तित्वातच नाहीत असं धरलं. त्यामुळं काय झालंय की त्यावेळी जी संक्रांत येत असणार आहे ती 4 जानेवारीला येत असणार आहे किंवा 14 जानेवारीला येत असणार आहे. त्यामुळे ती डिसेंबर महिन्यात येत नव्हती. ती फक्त 4 जानेवारी म्हणजे 10 दिवस अगोदर येत होती. आणि 14 जानेवारी जी आहे ही तारीख त्यावेळी संक्रांत म्हणून मानली जात नव्हती. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पाहिलं तर ही सौर कॅलेंडरवर अवलंबून, म्हणजे मकर नावाची रास असते आकाशात आणि ज्यावेळी सूर्य त्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी ती संक्रांत यायला हवी. पण ती त्याच्या आधीच 10 दिवस येत होती. त्यामुळे हे कॅलेंडर जे इंग्रजी कॅलेंडर आहे ना, हे ज्यावेळी फिक्स केलं तेव्हामुळे त्या संक्रांतीच्या दिवसांमध्ये फरक यायला लागला. पण मराठी जे कॅलेंडर वापरत होते ते काही इंग्रजी कॅलेंडर नव्हतं. आपण जे कॅलेंडर वापरतो ते पंचांगानुसार तिथीनुसार होतं. त्यामुळे आपण अधिक मास वगैरे या पद्धतीनं आपलं कॅलेंडर अलाईन करत होतो, पण इंग्रजी कॅलेंडर त्यावेळी अलाईन नव्हतं. त्यामुळे तुम्ही जर तसं पाहिलं तर आणि तुम्ही जर हिजरी कॅलेंडर पाहिलं तर त्यात कधी ही गोष्ट अलाईन होतच नाही, कारण प्रत्येक महिन्यात 30च दिवस असतात आणि 30 × 12 म्हणजे 360 दिवस असतात. त्यामुळे हिजरी कॅलेंडरमध्ये दरवर्षी 5 5 दिवसाचा फरक पडत जातो आणि ते कधीच अलाईन होत नाही. तर त्यामुळे या कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुद्दा टेक्निकल आहे, पण त्यावेळी तुम्हाला आय होप मी तुम्हाला थोडासा त्याचा फ्लेवर दिला. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे आता पुढं कुठे आहे right? आणि अफगाणिस्तान आणि पानिपत आणि दिल्ली या जागा कुठे आहे? म्हणजे आजही तुम्ही म्हणलात तर रेल्वेने जर तुम्ही पुण्याहून दिल्लीला जायचं म्हणलं तर तुम्हाला कमीत कमी 12 16 17 तास प्रवास हा कमीत कमी करावा लागतो. आणि त्या काळात, ज्या काळात नद्यांवर पूल नव्हते, चांगले रस्ते नव्हते, जिथे तिथे नुसते धुळीचे मातीचे रस्ते होते, त्या काळात पुण्याहून दिल्लीला जाणं आणि तिथून पुढे पानिपतला जाणं ही असली भानगड मराठ्यांनी का हातात घेतली ना? म्हणजे काय त्यांना गरज होती की जे चाललं होतं पुण्यात ते काय कमी होतं का? म्हणजे असं काही लोकांना वाटतं. तर त्याचं कारण असं आहे की या लढाईतला जो मुख्य मुद्दा आहे, म्हणजे आता अहमद शाह अब्दाली हा काही मराठ्यांचा सुवर्णनिमी किंवा जन्मजात वैरी अशा प्रकारचं काही नव्हतं आणि अहमद शाह अब्दालीलाही मराठ्यांच्या विरुद्ध काही वैर नव्हतं. तर या दोघांच्या मधल्या भांडणाचा मुख्य मुद्दा काय होता? तर आपल्याला अ, हा मुद्दा भाऊंच्या पत्रामध्ये किंवा अहमद शाह अब्दाली आणि भाऊ यांच्यामध्ये जी बोलणी झाली त्यातून आपल्याला साधारण तो मुद्दा कळतो. आणि मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणारच आहे की मी हे कशावरून सांगतो, कारण म्हणजे काही मनोज तर त्यावेळी काही पानिपतच्या लढाईत नव्हता राईट, आणि तुम्ही पैकी कोणी असण्याची शक्यता नाही. तर हे आपल्यापर्यंत पोहोचलं कसं? तर अहमद शाह अब्दाली याचं चरित्र आहे आणि ते आजवर प्रकाशित होतं. तर त्याचं नाव आहे तारिख ए अहमद शाही. आणि जो अहमद शहाचा अत्यंत निकटवर्तीय मुन्शी होता त्याचं नाव आहे महमूद अल हुसैनी अल मुन्शी अल जामी. तर या महमूद अल हुसैनी अल मुन्शी अल जामी यानं अहमद शहाचं एक चरित्र लिहिलेलं आहे आणि ते साधारण 1200 पानाचं चरित्र आहे. आणि त्यात पानिपतच्या लढाईवरती नुसत्या एका दिवसावरती 90 पानं लिहिलेली आहेत. तर यातून आणि इतर साधनं आहेत, काशीराजाची बखर आहे, अस्सल भाऊसाहेबांनी लिहिलेली पत्र आहेत, यातून आपल्याला जी माहिती मिळते ना त्या माहितीचा एक थोडा सारांश काढून ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तर पानिपतमध्ये मराठी लढण्याचं मुख्य कारण हे की भारताचा कारभार म्हणजे मोगल बादशाहीचा कारभार हा कोणी पाहायचा? तर भाऊंचं म्हणणं असं की मोगल बादशहाचा जो कारभार आहे तो हिंदुस्थानी लोक म्हणजे भारतीय लोक भारतीय लोकांच्या मतानुसार हा कारभार पाहतील. आणि ते म्हणत होते की अहमद शाह अब्दाली जो आहे हा अफगाण आहे, हा परकी आहे, त्यामुळे ह्याला बादशाही कारभारामध्ये तुम्ही घ्यायचं नाही. आणि हिंदुस्थानी लोक म्हणजे नजीब खान आला त्यात किंवा मल्हारराव होळकर आले किंवा दिल्लीचा बादशाह आला किंवा शीख लोक आले, ही लोक जी आहेत ही हिंदुस्थानी लोक आहेत आणि हे आपापसात बसून जो दिल्लीचा कारभार आहे तो आम्ही आमचा चालू, त्यात परकीय अब्दालीची जर तो देऊ नये असे भाऊसाहेबांचे शब्द आहेत. तर भाऊसाहेबांचं म्हणणं होतं की अब्दाली परकीय आहे, त्यांनी आपल्या आपल्या देशाला परत जावं आणि जो हिंदुस्थानचा कारभार जो दिल्लीचा कारभार जो आहे तो आम्ही हिंदुस्थानी लोक आपल्या आपल्या मतानुसार चालू.
असं भाऊसाहेबांचं म्हणणं होतं. परंतु तुम्ही अब्दालीचं म्हणणं पहा आता काय म्हणायचंय. तर भाऊसाहेब जे होते ते भाऊसाहेबांच्या म्हणजे अ, भाऊसाहेबांच्या समर्थनार्थ म्हणजे आपल्याकडे कागदी पुरावा काय. तर काही लोक म्हणतात की 1752 साली जो शिंदे होळकर आणि बादशहाचा जो अहदनामा झाला, त्या अहदनाम्यानुसार बेसिकली बादशहाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही मराठ्यांनी घेतली, म्हणून मराठी उत्तरेत गेले असं एक साधारण एक नॅरेटिव्ह सांगितला जातो. आणि मला वाटतं निनाद बेडेकर याच्याविषयी सारखं सांगत असतात. आणि त्या अहदनाम्यालाच काही लोक अहमदिया करार वगैरे वगैरे नावं देतात, पण मला वाटतं की अहमदिया करार म्हणजे त्यात असा काही शब्द नाही. अहदनामा म्हणजे करार फारसी भाषेत, आणि अहदनामा हा शब्द म्हणजेच करार. त्याला अहमदिया करार म्हणजे पिवळं पितांबर म्हणण्यासारखं आहे ते. पण काही लोक म्हणतात तसं, ते चुकीचं आहे. तर अहमदिया करार जो झाला होता तो झाला होता अहमद शहा मोगल बादशहाच्या बरोबर. आणि अहमद शहा मोगल बादशाह जो होता तो 1755 ला त्याला गादीवरून काढून टाकलं होतं. त्यामुळे तो बादशहाच्या बरोबर जो करार केला त्यालाही काही फारसा अर्थ उरलेला नव्हता. आणि त्या बादशहाने जी कबूल केलेली वचनं होती ती त्याने कुठं पाळली होती. त्यामुळे त्या कराराला 1761 पर्यंत तसं काही महत्व नव्हतं. पण तुम्ही जर नीट पाहिलं तर त्याच्यानंतर मला एक 1758 म्हणजे 17 ऑगस्ट 1758 या रोजी मोगल बादशहानं एक पत्र भाऊसाहेबांना म्हणजे सदाशिवराव भाऊंना म्हणजे चिमाजी अप्पांचा जो मुलगा होता त्याला पाठवलं होतं. आणि हे पत्र काय म्हणतं, तर पत्र म्हणतंय की नानासाहेब पेशवे तुम्ही आता आमची अवस्था फार बिकट झालेली आहे, तर तुम्ही तुमचं सैन्य तुमच्या एखाद्या विश्वासू माणसाबरोबर आमच्याकडे पाठवा. आम्हाला एक विशिष्ट रक्कम नेमून द्या आणि आमच्या राज्याचा सगळा कारभार तुम्हीच पहा. मग तुम्हाला जो वजीर नेमायचा तो तुम्ही नेमा, तुम्हाला ज्याला बक्षिगिरी द्यायची आहे त्याला द्या, तुम्हाला जो प्रांताचं जे करायचं ते तुम्ही करा. असं बादशहानं एक अधिकृत निमंत्रण असं जे आहे ते सदाशिवराव भाऊंच्या नावानं पाठवलं होतं लिहून. आणि हे फरमान म्हणजे बादशहाचं पत्राला फरमान म्हणतात बेसिकली. तर हे फरमान जे आहे ते आपल्याला ओरिजिनल आज भारत इतिहास संशोधक मंडळात तुम्हाला पाहायला मिळेल. तर मोगल फरमानं म्हणजे काही लहान बाब नाही. म्हणजे मी तुम्हाला आता दाखवतो की हे एक मोगल फरमान आहे. पण ते असं एवढं लांब आणि एवढं मोठं असतं, म्हणजे साधारण 4 फूट बाय 2 फूट असं ते साधारण फरमान असतं. आणि ते असं चांगल्या कागदावरती लिहिलेलं असतं आणि त्यात भरपूर जागा सोडलेली असते. आणि ते मुळात फारसी भाषेत असतं. तर हे सगळे कागद वाचण्यासाठी मी मुळात फारसी भाषा शिकलो, जुनी फारसी भाषा वाचायला. आणि मला ते वाचता येतं. तर ते मी मिळवून त्यातला अर्थ काय आहे तो पाहिला. तर त्यात बादशहानं असं असं लिहिलेलं आहे. तर माझ्या मते मोगल बादशहानंच आमंत्रण दिल्यामुळे मग सदाशिव भाऊ जे गेले तिकडे त्याला एक काहीतरी लिगल बेसिस आला. पण तुम्ही असं म्हणाल की बादशहानं बोलवलं आणि भाऊ गेले, असं नव्हतं ते. तर ते एक निमित्त होतं एवढंच, कारण त्या बादशहाच्याही ताब्यात काही फार अधिकार नव्हते. आणि त्याच्या शब्दावर विसंबून कोणी तिथे जाणं हाही वेडेपणा होता. त्यामुळे त्यात अनेक गोष्टी होत्या. पण बादशहाचं अधिकृत निमंत्रण हे भाऊंना आलेलं होतं, म्हणजे सदाशिवराव भाऊंना आलेलं होतं. आता तुम्ही विरुद्ध बाजूनं पाहाल तर अहमद शाह अब्दाली काय म्हणतो, तर अहमद शाह अब्दालीच्या बरोबरही मोगल बादशहानं अशीच अग्रीमेंट केली होती. आणि अहमद शाह अब्दालीला त्यानं पंजाब, सिंध, मुलतान आणि अफगाणिस्तान हे प्रांत अहमद शाह अब्दालीला लिहून दिले होते. म्हणजे तुम्ही नोट कराल केअरफुली तर आजच्या पाकिस्तानात जे काही प्रांत आहेत तेच प्रांत अहमद शाह अब्दालीनं बादशहाकडून लिहून घेतले होते 1757 साली. आणि तो करारनामा मी माझ्या अज्ञात पानिपत या पुस्तकात दिलेला आहे. तो महमूद अल हुसैनी अल मुन्शी अल जामी यानं आपल्या पुस्तकात दिला, तिथून मी घेऊन दिलेला आहे. तर तुम्ही एका अर्थे म्हणाल तर 1757 सालीच ही भारताची फाळणी एका प्रकारे अहमद शाह अब्दालीने त्याची सुरुवात केली होती. आणि काबूल, कंदहार आणि हा जो भाग होता हा त्या काळात भारतातच पकडला जात होता. पण अहमद शाह अब्दालीच्या काळानंतर तो भारतातून कायमचा दूर गेला आणि अफगाणिस्तान हे नवीन राष्ट्र तयार झालं. म्हणून अफगाण लोक जे आहेत ते अहमद शहाला अहमद शाह बाबा किंवा अहमद शहाला राष्ट्रपिता मानतात. तिथे अफगाणिस्तानामध्ये त्याचं कारण हे आहे. तर अहमद शहा काय म्हणलाय की माझ्याकडे पण करार आहे, म्हणजे तुम्हाला जर बादशहाचं फरमान आलं तर माझ्याकडे पण बादशहाचं फरमान आहे. मग तुमचं फरमान आणि मराठ्यांचं फरमान याच्यात प्रायोरिटी कशी ठरवायची. तर अहमद शहाचं वाक्य फार मोठं म्हणजे डीप मिनिंगवालं आहे. तर अहमद शहा काय म्हणतो
की माझे जे करार बादशाह बरोबर केलेले आहेत ते तलवारीनं लिहिलेले आहेत आणि तुमचे जे करार केलेले आहेत ना ते लेखणीनं लिहिलेले आहेत. त्यामुळे माझे करार तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहेत. ते तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही माझ्या तलवारीचा पराभव करा आणि तुमचे करार एन्फोर्स करा. तर अशा रीतीनं मोगल बादशहाचा कारभार कोणी पाहायचा, तिथे नेमणुका कोणी करायच्या, त्याचे प्रांत कोणी वाटून घ्यायचे, याच्यावरती मेन डिसएग्रीमेंट ते होतं. आणि वेळोवेळी ज्यावेळी मराठे आणि अब्दाली यांच्यात निगोसिएशन्स पण झाले, त्यावेळी तुम्हाला हे दिसेल की म्हणजे भाऊसाहेब आणि अब्दाली हे एकमेकांना म्हणतात की तुमच्या आमच्यात वैर असण्याचं काही कारण नाही, पण एवढे जे काही मुद्दे आहेत ते आपण सॉर्ट आउट केले तर आपलं अग्रीमेंट व्हायला काही हरकत नाही. त्यामुळे काही वेळ तहाची बोलणी चालत होती, काही वेळ लढाईची बोलणी चालत होती, असं ते वर खाली दोन्ही गोष्टी होत होत्या. आता त्याच्यात एक गोष्ट प्रश्नातून पण येते की नजीब खान रोहिला. आता नजीब खान रोहिल्याचा यात संबंध काय येतो, तर त्याच्यातलं महत्वाचं कारण, आणि आज आपण ते फार खोलात बघणार नाहीये कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, पण नजीबउद्दौला जो होता तो एक साधा शिपाई होता आणि तो खाली तळागाळातून वर येऊन सरदार बनला होता. तर हा खूप महत्वाकांक्षी माणूस होता, पाताळीयंत्री माणूस होता. तर जे काही जातीवंत रोहिले होते म्हणजे उदाहरणार्थ हाफिज अहमद खान, दुंदे खान आणि अहमद खान बंगश, ही जी लोक होती ना, ही पिढ्यानपिढ्या मनसबदार होती. त्यामुळं त्यांना हा तळागाळातून आलेला नजीबउद्दौला हा त्यांनाही नकोसाच होता. तर यांची आपापसात वैराही होती. परंतु झालं काय की ज्यावेळी दत्ताजी शिंदे हे शुक्रतालला वेढा घालून नजीब खानाला जेरीला आणायला गेले होते आणि नंतर अब्दाली आला आणि अब्दाली आणि नजीब खानानं मिळून दत्ताजी शिंद्यांवरती दिल्लीला हल्ला चढवला. त्याची तारीख आहे 10 जानेवारी 1760, म्हणजे पानिपत युद्धाच्या 1 वर्ष आधी सुमारे. तर त्यावेळी दत्ताजी शिंदे मारले गेले आणि दत्ताजी शिंद्यांचं जे डोकं कापलं ते या नजीब खानाच्या सैन्यातल्या रोहिला शिपायांनी कापलं होतं. त्यामुळे झालं काय की जनकोजी शिंदे आणि जनकोजी शिंद्यांच्या दंगा त्यावेळी इथे गोळी लागली आणि जनकोजी शिंद्यांचा हात लुळा पडला आणि त्यांना लोकांनी पालखीत घालून पळवत पळवत कोटपुतलीपर्यंत राजस्थानपर्यंत गेले आणि जनकोजी त्या युद्धातून वाचले. तर जनकोजी शिंदे वाचल्यामुळे जनकोजी शिंद्यांचा मुख्य हेतू हाच की नजीब खानाचा बदला घेतला पाहिजे. आणि त्यामुळं मराठे आणि अब्दाली यांच्यात कायम बेसिकली वादाचा मुद्दा हा आहे की नजीब खानाला तुम्ही तुम्ही तुमच्या देशाला परत जा, नजीब खानाचं आणि आमचं काय आहे ते आम्ही बघून घेऊ, पण आम्ही त्याला माफ करू शकत नाही. अशा पद्धतीचं जे होतं तो मुद्दा महत्वाचा होता. आणि अहमद शाह अब्दाली असं म्हणतो काशी राजाच्या बखरीत की नजीब खानाला तुम्हाला मी ते म्हणजे बोलण्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलायचं ते बोलून घ्या, लढाईच्या बाबतीत मी मुकत तयार आहे. त्यामुळं अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये कायमस्वरूपी तह होऊ शकला नाही. पण त्या दृष्टीने तुम्ही पाहिलं तर या दोघांमध्ये वैर असण्याचं तसं काही कारण नव्हतं, तरी पण ही लढाईची बीज त्यात पेरली गेली होती. आणि आपण हे लढाई नंतर थोडंसं पाहूया. पण बेसिकली दुसरा मुद्दा वादाचा हा होता की पंजाबचा कारभार कोणाच्या हाती जाणार. आणि तो ना मराठ्यांच्या हाती गेला ना अब्दालीच्या हाती गेला, पण शेवटी तो शिखांच्या हाती गेला आणि त्यांनी काही काळ या दोघांनाही त्या प्रांतातून लांब ठेवलं. म्हणजे पानिपतच्या लढाईचा एक परिणाम तुम्ही असाही म्हणू शकता की पंजाब प्रांत जो राघोबांनी जिंकून आपल्या हाताखाली आणला होता आणि पेशावरपर्यंत जे तुकोजी होळकर, मानाजी पायघोडे आणि अजून काही सरदार हे जे पेशावरमध्ये जाऊन राहिले होते, ते तो प्रांत मराठ्यांना कायमचा सोडावा लागला. म्हणजे पानिपतमध्ये हानी झाली नाही, काही विशेष नाही असं लोक म्हणतात. त्यांना माझं उत्तर आहे की तुम्ही पंजाब प्रांत कायमचा तुम्ही गमावलात. म्हणजे महादजी शिंद्यांनी जी बदला घेतला नजीब खानाचा तो झाला, पण महादजी शिंद्यांना परत पंजाब काबीज करता आला नाही, तिथे शिखांनी तो कायमचा ताब्यात घेतला. हा एक परमनंट लॉस मराठ्यांचा पानिपतच्या युद्धामुळे झालेला आहे. तर आपण आता याच्याही पुढे म्हणजे काही लोक म्हणतात की आता हे पानिपतची सगळी गोष्ट तर वेल नोन आहे, म्हणजे त्यात नवीन काय, नाही का? तर माझं म्हणणं असं आहे की हे वेल नोन वगैरे नाही, हे फारच त्यात नवीन काही सापडेल असंही नाही. पण काय आहे की ज्या ज्या वेळी मी काही शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला शत्रूच्या बाजूनं फारसीतून लिहिलेली हस्तलिखितं सापडत गेली. आणि अशा अनेक हकीकती आजही आहेत ज्या अप्रकाशित आहेत. म्हणजे त्या युद्धात हजर असलेल्या माणसांनी लिहून ठेवलेल्या हकीकती, त्यातून वाचून आलेल्या लोकांनी केलेल्या हकीकती, या इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया, जपान, कतार,
आणि मिडल ईस्ट या सगळ्या म्युझियम्स मध्ये जी काही मॅन्युस्क्रिप्ट पडलेली असतात ना, त्यात कुठे कुठे या युद्धाची हकीकत आजही सापडते. म्हणजे परवा आम्ही पॅरिस मधल्या याच्यातली काही मोडी कागद बघत होतो. तर पॅरिसच्या बिब्लिओथेक नॅशनल दी फ्रान्स, BNF हे जे आहे, तिथे पानिपतच्या युद्धासंबंधी लिहिलेली अप्रकाशित मोडी कागद आहेत. तर असे कागद आजही ठिकठिकाणी मिळतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की राजवाड्यांनी त्याची पत्र छापली, नंतर पगडींनी त्याच्यावरती संशोधन केलंय, शेजवलकरांनी केलेलं आहे, अगदी अलीकडे उदय कुलकर्णी आणि निनाद बेडेकर यांनी एक बखर छापली आहे. पण ते संपलं म्हणजे झालं असं नाही. आजही पानिपतचे नवीन कागद सापडतात. त्यामुळे ज्यांना इतिहासात रस आहे, ज्यांना तो इंटरेस्ट आहे, त्यांनी या गोष्टीमध्ये आजही शोध घ्यावा. देर इज अ लॉट टू बी एक्सप्लोर्ड. म्हणजे तुम्हाला त्यातून नवीन पत्रही मिळतील, नवीन साधनही मिळतील, नवीन गोष्टीही मिळतील. ही गोष्ट अजूनही पूर्ण सेटल्ड नाही, याच्यात अजूनही काम शिल्लक आहे, हेच मला म्हणायचं होतं. आता आपण एवढं सुरुवातीला बोलल्यानंतर 14 जानेवारी 1761 या दिवशी काय झालं, यावेळी आपण बघूया. मी स्क्रीन शेअर करू का थोडा, कोणाचा तरी स्क्रीन शेअर ऑन आहे? नाही नाही, हा तुम्ही करा, माझा आहे. यू कॅन. ओके. मला काढू शकता तुम्ही. तर मी माझं डेस्कटॉप 1 मिनिट शेअर करतो आणि मग आपण हे बघूया. तर तुम्हाला आता पानिपतच्या युद्धाची जी रचना आहे ही तुम्हाला आता दिसत असेल. स्क्रीन दिसतोय ना माझा? स्क्रीन माझा ओके. तर बेसिकली तुम्हाला आता जे दिसतंय ना, तर तिथे मी तुम्हाला दाखवतोय की मराठ्यांच्या सैन्याची रचना कशी होती. म्हणजे तुम्हाला युद्ध कसं झालं हे समजून घ्यायचं असेल तर सैन्याची रचना पाहिल्याशिवाय इलाज नाही ना. म्हणजे आपल्याला मुख्य जे आहे हे सैन्याच्या रचनेवरूनच ते लक्षात येतं. तर बेसिकली मराठ्यांचं जे सैन्य होतं ते बेसिकली दक्षिणेकडे, म्हणजे दक्षिणेकडे नाही म्हणता येणार तुम्हाला, तर वायव्येकडे तोंड तोंड करून होतं. म्हणजे ही ही नॉर्थ, ही जर पाहिलं तर या बाजूला हे वायव्येकडे तोंड करून होतं. आणि अब्दालीचं सैन्य होतं ते आग्नेयेकडे तोंड करून होतं, असं तुम्हाला साधारण सांगता येईल. पण त्या दिवशी लोक म्हणतात की संक्रांतीला सूर्य डोळ्यात गेला आणि आपला पराभव झाला. तसं काही नाहीये. त्यात थोडंसं सत्य असं आहे की 14 जानेवारीला जो सूर्योदय होतो ना, तो साधारण 30 अंशाच्या कोनात होतो. म्हणजे हे गणितानं काढता येतं. आणि हा जो 30 अंशाचा कोन आहे हा साधारण असा या या बाजूला तुम्हाला तो दिसतो. म्हणजे सूर्य जो आहे ना, तो जर तुम्ही मराठे जर बेसिकली याला वायव्येला तोंड करून असतील तर त्यांना साधारण समोरून सूर्य येत असला पाहिजे. आणि हे मी कशावरून सांगतोय, तर काशीराज जे सांगतो की मराठ्यांचे ज्यावेळी सकाळी 7:30ला सैन्य उभं राहिलं समोर, त्यावेळी त्यांचे जे भाले होते त्यांच्यावरून सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याची जे किरण आहेत ते रिफ्लेक्ट होऊन आमच्याकडे येत होते. आता जर असं जर व्हायचं असेल तर सूर्य क्षितिजावरती खाली पाहिजे आणि तुम्ही सूर्याकडे तोंड करून पाहिजे. म्हणजे तुमच्या बेसिकली तिथून ते सॉरी, मी आग्नेय आणि वायव्य मिक्स केले, तर ते आग्नेयला तोंड करून त्यांच्या बेसिकली त्यांच्या भाल्यांचं रिफ्लेक्शन इकडे दिसायचं असेल तर हे इकडच्या बाजूला असायला पाहिजे. तर काशीराजाची जी बखर लिहिलेली आहे ही त्यानं साधारण 19 वर्षानंतर लिहिलेली आहे. पण तो त्यावेळी प्रत्यक्ष हजर होता आणि मी माझ्या आठवणीत जे आहे त्यानुसार ते लिहिलेलं आहे. तर मग ही वॉज अ आय विटनेस, पण लिहिल्यानंतर अशी ती प्रकार आहे. तर सकाळी 7:14ला त्यावेळी सूर्योदय होता त्या दिवशी आणि सकाळी 5:43ला सूर्यास्त होता. म्हणजे दिवस छोटा होता साधारण 10-1 तासाचा तो साधारण दिवस होता. तर त्यावेळी ही लढाई झाली आणि पहाटेच्या वेळीच मराठ्यांनी ही युद्धरचना केली होती. मराठ्यांच्या 3 फळ्या होत्या आणि काही लोक म्हणतात की गोल होता, तर हा काही गोल नव्हता. आणि गोल म्हणजे GHOUL, म्हणजे फारसीमध्ये काफ वाव आणि लांब असा एक शब्द आहे. तर गोल त्याचा अर्थ सैन्याची तुकडी, त्याचा अर्थ गोल म्हणजे सर्कल होत नाही. तर मराठ्यांची जी रचना होती ती साधारण अशी अर्धचंद्राकार होती आणि दुसरी जी रचना आहे अफगाणांची ती पण अर्धचंद्राकार होती. कारण काय आहे, एक सोपं कारण आहे, कारण ही दोन्ही सैन्य तुल्यबळ होती आणि ही दोन्ही सैन्य जी आहेत ना, त्यांना एकमेकांचा विस्तार जर कंटेन करायचा असेल तर एक लिनियर फॉर्मेशन जरुरी होतं. कारण तुम्ही जर गोल फॉर्मेशन केलं तर मग तुमचं जे हे आहे तो दुसरं सैन्य तुम्हाला अजून वेढून तुम्हाला कधी मारू शकतं. त्यामुळे हे पसरट फॉर्मेशन होतं. एका बाजूला जनकोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर म्हणजे उजव्या फळीत, आपण त्यांच्याकडे तोंड करून उभे असू तर, आणि डाव्या बाजूला इब्राहिम खान गारदी आणि मध्ये हुजुरात आणि याच्या मागे जरी पटका आणि बुणगे
अशा पद्धतीची ती साधारण रचना होती. आणि मी यात डिटेलमध्ये जात नाही, कारण तुमच्या समोर चित्र आहे आणि तुम्ही त्या चित्राच्या तिथे ते पाहू शकता. तर ही झाली भाऊंची रचना. आणि दुसरी जी आहे ही अफगाण रचना आहे. तर ह्या तीन फळ्यांच्या समोर अब्दालीने तीन फळ्या केल्या. म्हणजे अब्दालीला सकाळी सकाळी बातमी यायला लागली की मराठी आपली छावणी सोडून बाहेर यायला लागले. मग अब्दालीनं काय केलं की इथे एक उद्ध्वस्त खेडं होतं, आणि माझ्या अंदाजाप्रमाणे त्याचं नाव उग्रखेडी असावं. पण त्याचा निश्चित पुरावा माझ्याकडे नाही. म्हणजे उग्रखेडीमध्ये जर उत्खनन केलं तर कदाचित आपल्याला त्याचा पुरावा मिळेल, पण ते उत्खनन मला शक्य झालेलं नाही. तर अफगाण तोफखाना जो होता हा उद्ध्वस्त खेड्यात म्हणजे या इथे होता. आणि तिथे त्यानं आपले जंबुरकवाले उंट आपला भारी तोफखाना या पडक्या घरांच्या आश्रयानं लावला, असं आपल्याला महमूद अल हुसेनी सांगतो. आणि खासा अब्दाली जो होता तो याच्या मागे उभा होता. आणि या बाजूला शुजा आणि नजीब, आणि या बाजूला हाफिज रहमत, दुंदे खान हे रोहिले. आणि इथे शहाब खान आणि बरखुरदार खान यांना प्याद्यांसकट उभं केलं होतं. आणि अब्दालीचं जे मुख्य सैन्य होतं, ही उल्लेखनीय गोष्ट आहे की ही सगळं सैन्य हे मागे उभं होतं. म्हणजे अब्दालीनं आपलं सैन्य पुढे उभं केलं नव्हतं. अब्दालीनं आपला जो मुख्य राखीव सैन्य होतं ते सगळं मागे उभं होतं. आणि हे जे मी वेगळ्या हिरव्या रंगात जे दाखवले आहेत डार्क ग्रीन कलर मध्ये, आणि हा पोपटी फेंट रंग आहे, हा पोपटी फेंट रंग जो आहे हा अब्दालीचे खास स्वार आहेत, आणि हे जे हे रंग आहेत हे दुसरे स्वार आहेत. तर अब्दालीला या लोकांची खात्री नव्हती ना की ही लोक लढतील काय करतील. म्हणून नजीब आणि शुजाच्या मागे त्याने आपले शहापसंत खान आणि जान खान, आणि रोहिल्यांच्या मागे अल्ला यार खान हा आपले लोक त्याने मागे बॅकिंगला उभे केले होते. आणि एवढं करूनही खात्री नाही होत नसेल, तर त्याने काय केलं की त्यानं शेवटी ज्या ज्या वेळी मराठ्यांचे हल्ले होत होते त्यावेळी इथे त्याने मेसेंजर्स म्हणजे हरकारे नेमले होते. आणि जिथे जिथे हल्ला होईल तो हरकारा पळत पळत येऊन इथे अब्दालीला सांगायचा. मग अब्दाली आपल्या रिझर्व्ह पैकी जे काही आहेत त्यांना त्या जागी उभं करायचं. अशा पद्धतीनं अब्दालीचं लढण्याची पद्धत ती होती की ही वॉज अ मॅनेजर. म्हणजे तो काही म्हणजे आपण करून दाखवण्याचा की इथे आघाडीला उभा नव्हता. तर ही वॉज सिटिंग बिहाइंड, आणि मागून जसं जसं जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे कुमक पाठवायचे. अशा पद्धतीनं हे अब्दालीचं लढायचं हे होतं. आणि मराठ्यांची लढण्याची पद्धत ही अशी नव्हती. कारण तुम्ही जर आता सैन्य रचना पाहिली तर त्यात ते विविध युद्ध पद्धतींचा एक कडबोळा टाईप होतं. कारण हे जे तुम्ही पाहताय हे इब्राहिम खानाचं जे पायदळ आहे ते फ्रेंच ट्राइंड होतं. आणि हे जे शिंदे होळकर आणि गुजरातीचे जे स्वार होते ते घोडेस्वार होते. त्यामुळे तुम्ही घोडेस्वार आणि तुम्ही एक साधी कल्पना करा की घोडा जर उधळला आणि पळत सुटला तर कुठल्या पायदळाला त्यांच्या बरोबर फळी राखून पळत पुढे जाणं शक्य आहे का? त्यामुळे घोडेस्वार आणि पायदळ यांचे जे मिक्स आहे ना ते तसं जुळत नाही. म्हणजे त्यांचे यू हॅव टू क्रिएट स्पेशल मॅन्युअर्स फॉर दॅट. आणि त्या पद्धतीनं मराठी सैन्याचं ट्रेनिंग झालेलं नव्हतं. त्यामुळे मराठी सैन्य कसं लढलं तर ही बाजू स्वतंत्र लढली, गुजरातीची बाजू स्वतंत्र लढली, आणि ही बाजू स्वतंत्र लढली. म्हणजे आपसुकच लढाईच्या तीन तीन वेगवेगळ्या पार्टिशन्स झाल्या. आणि अफगाण बाजूलाही तुम्हाला लढाईच्या तीन वेगवेगळ्या पार्टिशन्स पाहायला मिळतात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तर हा जो तोफखाना पुढे ठेवला होता या तोफखान्यानं मारा करायला सुरुवात केली. आणि आपल्याला काशीराज म्हणतो की ही जी लढाई आहे तिथे तोफखान्यानं काही केलं नाही आणि तोफखाना मागे जाऊन पडत होता. म्हणजे हा जो अफगाण सैन्य आहे त्याच्या मागे जाऊन ते गोळे पडत होते. परंतु मला जो एक पानिपतचा पश्तो पोवाडा मिळाला आहे आणि पानिपतचा दुसरा महमूद अल हुसेनीचं जी हकीकत आहे त्याच्यानुसार आपल्याला काय कळतं तर अफगाण सैन्याला त्या तोफखान्यानं हानी जरूर झाली. आणि त्यांना मुळात तितके लोक मारले जाण्यापेक्षा त्यांना सायकोलॉजिकल जो इम्पॅक्ट होता तो त्यांच्यावरती खूप जास्त होता. कारण त्यांना मराठ्यांच्या तोफखान्याची फार भीती होती. नाहीतर त्यांनी कधीच मराठ्यांच्या छावणीवर हल्ला करून छावणीवर हल्ला करून मराठ्यांचा पराभव आधीच केला असता ना. पण त्यांनी हे केलं नाही. कारण मराठ्यांनी जो मजबूत तोफखाना लावून तटबंद्या उभारून जे बसले होते त्यांच्यावर जर त्यांनी हल्ला केला असता तर मराठ्यांच्या तोफखान्यानंच त्यांना बुडवलं असतं त्यांच्या घोडेस्वारांना. म्हणून ते घाबरून होते. आणि हे मी कशावरून म्हणतोय तर महमूद अल हुसेनी आहे ना तो इब्राहिम खानाच्या तोफखान्याला म्हणतो तो तर आगीचा जादूगार होता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी आगीचा मारा करून पुढच्या घोडेस्वारांना पळवून लावण्यात इब्राहिम खान निष्णात होता. त्यामुळे त्यांना तोफखान्याची भीती होती. आणि तोफखान्याचा जो पहिला मारा झाला तिथेच अफगाण सैन्य थोडेसे तिकडे खळबळ झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर काय झालं तर हे इब्राहिम खानाचे जे भगव्या रंगात जे काढलेलं पायदळ आहे हे पुढे सरकलं या बाजूला. आणि यांनी जो हल्ला चढवला
तो हल्ला चढवला हाफिज अहमद दुंदे आणि फैजुल्ला खान या तिघांच्यावरती. आणि अहमद खान बंगशा थोडा मागे होता, पण या पहिल्या हल्ल्यात हाफिज अहमद दुंदे खान आणि फैजुल्ला खान यांची जागाजाग उडाली. त्यांचे रोहिले पळत सुटले आणि अफगाण म्हणजे सैन्याचा इथे पूर्ण पराभव इब्राहिम खानाने केला. आणि ह्यांच्या मागे जो अहमद खान बंगशुभा होता, त्याला कळेना की नक्की तिथे झालं काय. म्हणजे त्याला हाफिज रहमत खानाची खबर कळेना, हाफिज रहमत खानाला दुंदे खानाची खबर कळेना. म्हणजे दुंदे खान हा हाफिज रहमत खानाचा मुलगा होता. तर तो म्हणायला लागला की माझे वडील जिथे आहेत तिथे माझी पालखी घेऊन जा, आम्ही एकत्र मरू. आणि हाफिज रहमत म्हणायला लागला की मला दुंदे खानाकडे घेऊन जा, तिथे आपल्याला काय झालं ते कळेल. अशी भयान परिस्थिती या रोहिल्यांवरती उद्भवली. आणि जवळजवळ त्या दिवशी जो मारला गेला ना अफगाण बाजूकडे, तो सर्वनाश झालेला हा विभाग आहे. म्हणजे तिथे इब्राहिम खानानं जवळजवळ 7-8 हजार रोहिले तिथे कापून काढले आणि तिथे त्याचा पूर्ण हानी करून त्यांना पळवून लावलं. पण इथे आता दुसरं कुठलं भारतीय सैन्य असतं तर हे युद्ध इथेच संपलं असतं ना. म्हणजे हे पळत चुकले, हे पळत चुकले, म्हणजे लढाई काही उरलीच नसती. पण झालं काय की अब्दाली इथे उभा होता आणि अब्दालीने ते पाहिलं. आणि अब्दालीने काय केलं की अलायार खान त्या नावाचा इश्क काकाशी बासी असा एक त्याचा सरदार होता. तर त्यानं पाहिलं की हे पळत चुकलेत, म्हणून त्याने याला भर म्हणून इकडे त्याला उभं केलं. तर मराठ्यांचा हल्ला इतका प्रखर होता की हा अलायार खान सुद्धा मागे हटला आणि याचेही रोहिले स्वार पळत सुटले. मग अब्दालीनं दुसऱ्यांदा इथं कुमक पाठवली. तर ती दुसऱ्यांदा जी कुमक पाठवली त्यात होता नवाब हाजी अताई खान, हाजी करीमदाद खान आणि नवाब रसूल खान खुल्लर अगासी. आणि ही जी नावं मी सगळी सांगतोय ही नवीन आहेत. म्हणजे हे तुम्हाला कुठल्याही बखरी कुठल्याही इतिहासात सापडणार नाही, कारण ही अहमद शहाच्या अप्रकाशित चरित्रातली आहेत. तर या लोकांची त्यानं दुसऱ्यांदा भर घातली आणि पुन्हा इब्राहिम खानानं त्याच्यावरती हल्ला चढवला. तो इतका प्रखर होता की त्यात अताई खान हा जागीच मारला गेला बंदुकीच्या गोळीनं. तर हा अफगाण बाजूनं मेलेला हा एक बहुतेक एकमेव हाय प्रोफाईल माणूस जो होता तो इथे होता. आता या 3 हल्ले चढवून इब्राहिम खानाची सुद्धा थोडी थोडी हानी होतच होती. त्यामुळे इब्राहिम खानही त्या मानानं 3 वेळा हल्ले करूनही अफगाण मागे हटत नाहीत. त्यामुळे आता पुढे काय करायचं हा इब्राहिम खानाकडे इथे प्रश्न आला. आणि त्याच वेळी इन पॅरलल काय होत होतं, तर भाऊसाहेबांची जी मधली फळी होती, शमशेर बहादर, विश्वासराव इत्यादी इत्यादी, त्यांनी मध्ये त्यांच्या समोर जो उभा होता त्याचं नाव होतं शाह वली खान आणि बरखुरदार खान. या मधल्या फळीवरती मराठ्यांनी इथे हल्ला चढवला. आणि तो इतका भीषण हल्ला त्यांनी चढवला घोडेस्वारांच्या कडून की हे जे प्यादे आणि पायदळ होतं यांचा तोफखाना लगेच बंद पडला आणि त्यांनी पळ काढला. आणि शाह वली खानापाशी जेमतेम 200-250 स्वार उरले होते. आणि तो जमिनीवरती बसून आपल्या हातांनी धुळीनं माखलेल्या चेहऱ्यानं आपल्या सैनिकांना शिव्या देत म्हणत होता की अफगाणिस्तान खूप दूर आहे, तुम्ही कुठे पळताय, तुम्हाला इथे पळायला काही नाही, इथे उभे राहा आणि गाडून उभे राहा. असं अशी शाहवली खानावरती वेळ मराठ्यांच्या मधल्या फळीतल्या हल्ल्यानं आणली होती. परंतु अब्दाली त्यांच्या मागे होता आणि हे पाहत होता. तर अब्दालीनं काय केलं की अब्दालीनं लगेच हे पाहिलं की इकडची फळी पण आपली हलकी होते. तर त्याने मागचे जे दानिश खान आणि जे त्याचे दुसरे सरदार होते की हाजी नवाब खान दुराणी अल्कुजाई, यांना तिथे भर घालायला म्हणून त्याने लगेच उभं केलं. आणि आपली फळी तुटणार नाही आणि आपली फळी एकसंध राहील याची तो खूप काळजी घेत होता. मग हे भाऊ आणि विश्वासराव म्हणजे सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांनी पुन्हा पाहिलं आणि त्यांनी दुसरा हल्ला चढवला याच्यावरती. तर पहिल्या हल्ल्यानंतर मराठ्यांची काही हानी झाली होती, दुसरा हल्ला चढवला त्यावेळी मराठ्यांची पुन्हा एकदा हानी झाली. परंतु अब्दालीनं ते पुन्हा पाहिलं आणि अब्दालीनं काय केलं की दुसरा हल्ला आला आणि आपले लोक पुन्हा पळत सुटले. ते पाहून महमूद खान, अमीर खान आणि रसूल खान यांना इथे पुन्हा ते तिथे उभं केलं. आणि आता शेवटी काय झालं की हे 2 हल्ले, इब्राहिम खानाचे हल्ले आणि शिंदे होळकर तोफखान्यानं हल्ले चढवतच होते यांच्यावरती. परंतु हे सगळं करूनही हे तिन्ही सैन्य आता हे जे आहे यांची फळी तशीच्या तशीच आहे. आणि हे पळत पळत सुटत नाहीयेत आणि आपल्याला आता पुढे काय करायचं असा प्रश्न मराठ्यांच्या पुढे उभा राहिला. आणि याच वेळी लढाईला कलाटणी देणारी एक घटना झाली. आणि ती नक्की कशी झाली किंवा कोणती गोळी होते ते आपल्याला माहित नाही. पण कदाचित या बाजूचं जे बंदूकधारी सैन्य किंवा तोफखाना होता त्यांच्याकडे जे जंबुराक होते ते, किंवा मग अब्दालीने एक हुकूम दिला होता की डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे गोळ्या झाडत जा. तर त्यामुळे ती एक गोळी जी आहे ती चुकून विश्वासरावांना लागली आणि विश्वासराव तिथे जागीच ठार झाले. तर ते हत्तीच्या अंबारीत होते.
तर त्यांना अंबारीतून ते ऍक्च्युली घोड्यावर होते, तर त्यांना हत्तीच्या अंबारीत घातलं. आणि तिथे मागे बापूजी हिंगणे जे मराठ्यांचे दिल्लीतले वकील होते ते मागे बसले होते. तर त्यांना हत्तीत घातलं आणि भाऊसाहेब स्वतः घोड्यावर उतरले. आणि स्वतः भाऊसाहेबांनी त्यावेळी मग अब्दालीचा सूड घेण्यासाठी याच्यावरती प्रखर हल्ला चढवला. आणि ज्यावेळी अब्दालीचा हा तिसरा हल्ला चढवून भाऊसाहेब मागे आले, त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की विश्वासरावांच्या मृत्यूनंतर आपल्या छावणीत पळापळ सुरू झाली आहे आणि आपली उजवी फळी आणि आपली डावी फळी या हळूहळू रिकाम्या होतात. या डावी फळीतले जे विठ्ठल शिवदेव विंचूरकर होते, धमाजी गायकवाड होते, अंताजी मांकेश्वर होते, त्यांची पथकं पळायला लागली. उजवीकडे होळकर आणि शिंदे यांची पथकं पळायला लागली. आणि त्यावेळी काय व्हायला लागलं की अब्दालीला एकंदर लक्षात आलं की मराठ्यांची ताकद आता कमी होत चालली आहे. म्हणजे काय की आपण जर यांना वेढा घालायचा ठरवला तर आपल्याला तेवढं सैन्य सकाळी नव्हतं, पण आता दुपारी ही बाजू जर रिकामी झाली आणि ही बाजू जर रिकामी झाली तर आपण मराठ्यांना अशी एक अर्धचंद्राकार रचना करून मध्ये कोंडू शकतो. हे अब्दालीला त्यावेळी संध्याकाळच्या साधारण संध्याकाळच्या नाही, दुपारी 2:30च्या सुमाराला अब्दालीला ही गोष्ट लक्षात आली. आणि हे होण्याचं मुख्य कारण काय, तर मराठ्यांनी सकाळपासून दम धरला होता. पण एकंदर मराठ्यांची 1 जानेवारी ते 14 जानेवारी ही 14 दिवस उपासमार चालू होती. कारण अहमद शाह अब्दाली जो होता तो आपली छावणी या दिल्लीच्या रस्त्यावर आणून ठेवली होती. त्यामुळे दिल्लीची रसद आणि उत्तरेला आला सिंग जाट याच्याकडून येणारी रसद ही अहमद शाह अब्दालीनं बंद पाडली होती. आणि मराठ्यांचा मुक्काम इथे सव्वा 2 महिने असल्यामुळे आसपासचं जे गवत आहे, झाडं आहेत, गावातलं जे काही धान्य आहे, हे मराठ्यांनी कधीच लुटून फस्त केलं होतं. त्याच्यामुळे रसदीची कमी होती, ताकदीची कमी होती, घोडी मरायला लागली होती. अशा वेळी अशा वेळीही मराठ्यांनी प्रचंड पराक्रम गाजवत पाऊण दिवस अ, हल्ल्यावर हल्ले चढवले. परंतु तरीही समोरच्या सैन्याची फळी फुटत नव्हती. त्यामुळे आता पुढे काय हा मोठा प्रश्न होता. तरीही मराठे जर त्यावेळी विश्वासराव जर मेले नसते तर ही फळी अबाधित राहिली असती आणि समोरची फळी अबाधित राहिली असती. आणि एका प्रकारची स्टेलमेट तिथे झाली असती. परंतु विश्वासराव ज्यावेळी गोळी त्यांना लागली आणि ते जागीच ठार झाले, त्यावेळी त्या स्टेलमेटचं रूपांतर फळात झालं. आणि जे काही आता त्यातले मुख्य सरदार होते त्यांची सैन्य हळूहळू पळत सुटली. कारण काय आहे ना की त्या काळाची एक पद्धत होती की मुख्य सरदार पडला ना की मग आता सगळं संपलं. म्हणजे आता तुम्ही कितीही प्रयत्न करा, युद्ध जिंका, तुम्ही विश्वासरावांना जिवंत करणार आहात का? तर नाही. तर मुख्य सरदार पडला की ते युद्ध हारलेलं मानलं जायचं. आणि त्यात तुम्हाला अनेक उदाहरण आहेत. म्हणजे दत्ताजी शिंदे ज्यावेळी बुराडी घाटावर कामाला आले त्यावेळी शिंद्यांची फौज काही हारली नव्हती. शिंद्यांची फौज तशी शिल्लकच होती ना. तर ती का पळत चुकली? कारण आपला मुख्य सरदार मारला गेला. त्यामुळे ते एक पौर्वात्य मेंटॅलिटी आहे किंवा तुम्ही मराठ्यांची ती मानसिकता म्हणाल तर ते खूपच अ, त्या दृष्टीनं लीडर डिपेंडेंट ती सैन्य तशी होती. तर आता काय झालं की त्यानंतर अखेरचा टप्पा सुरू होतो की सदाशिवराव भाऊ जे होते ना, तर बरीच लोक म्हणतात की ते काही म्हणजे काही लेचेपेचे होते किंवा काय त्यांच्यात पराक्रम गाजवण्याचा हे नव्हता. आणि एक विरुद्ध बाजू आहे, ते म्हणतात की भाऊ गर्विष्ठ होते, अति आत्मविश्वासू होते किंवा त्यांनी अजिबात कोणाचं काही ऐकलं नाही. की भाऊ तसं नव्हते. भाऊंनी ज्यावेळी वाटाघाटी करायच्या त्यावेळी योग्य वाटाघाटीही केल्या, ज्यावेळी युद्ध करायचं त्यावेळी युद्धही केलं. आणि भाऊंनी हे स्वतःच आपल्या हस्ताक्षरात आपल्या पत्रात लिहिलेलं आहे की वाटाघाट झाली तर उत्तमच आहे, म्हणजे आपल्या रीतीनं काही त्याच्या मागण्या काही आमच्या मागण्या असं करून जर तह झाला तर उत्तमच आहे. नाहीतर एक वेळ लढाई देऊ आणि ईश्वर काय यश अपयश देईल तेही घेऊ. आणि एका अप्रकाशित हकीकतीत भाऊंचे उद्गार सापडतात. तर भाऊ काय म्हणतात की मी घाबरलोय असं तुम्ही समजू नका. म्हणजे जर युद्धाचीच वेळ आली तर अब्दालीचा मुंडका कापून मी पुण्याच्या वेशीवर लावेन, नाहीतर अब्दाली माझं मुंडकं कापून कंधारच्या वेशीवर लावेन. मध्ये आधे दुसरं काही होणार नाहीये. त्यामुळे आरपारची लढाईच ही आहे. त्यामुळे तसं वेळ आली तर तुम्ही असं समजू नका की मी माझं प्राणार्पण करायला मागे पुढे पाहीन. तर ते आणि दुसरं काय आहे की शिंदे होळकर किंवा शिंदे होळकरांची गोष्ट सोडा, पण भाऊंचे जे नातेवाईक नाना फडणीस ते काय म्हणतात, तर उत्तम प्रकारे गाठ पडली तर युद्ध करावे, हा महाराष्ट्र धर्म. नाहीतर काय सरसलामत तो पगडी बचास, म्हणजे जीव जिवंत असेल तर आपण किती युद्ध जिंकू.
त्यामुळे उत्तम प्रकारे गाठ पडली, आपण जिंकत असू तरच लढायचं, नाहीतर काय पळून जाऊ. आणि अशाच प्रकारे पूर्ण पृथ्वीच प्रजाक्रांत केली आहे ना मराठी सरांनी. त्यामुळे असं ठासून उभं राहून जीव देण्याचं युद्ध जे आहे, ही काही आपली रीत नाही किंवा ही रांगडी रीत आहे असं मराठे मानत होते. त्यामुळे भाऊ वॉज अ ऑड मॅन आउट, की तो तिथे उभा राहून म्हणजे आता मी जगून काय करणार आहे ना. आणि तसंही जर तुम्ही पाहिलं तर भाऊंच्या पुढचे जे ऑप्शन होते ते खूप लिमिटेड होते. कारण भाऊ ज्यावेळी हा दुसरा तिसरा हल्ला चढवून परत आले, त्यावेळी त्यांनी पाहिलं की आसपासचं सैन्य तर पळत सुटलंय. त्यामुळे भाऊंच्या जवळ जे 4-5 हजार हुजरात राहिली होती ती तशीच कायम होती. आणि ज्यावेळी अफगाणांनी यांना तिन्ही बाजूंनी वेढलं आणि त्यावेळी अफगाणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, त्यावेळी काय झालं तर त्यावेळी हा नजीब खान आणि शुजा हे आतल्या बाजूला इकडे वळले. आणि हे जे हाफिज रहमतच्या मागे जे अल्लायार खान वगैरे जे दुर्राणी सैन्य होतं, बरखुरदार खानाचं सैन्य होतं, ते या बाजूला वळलं. आणि त्यांनी इथे भाऊसाहेबांना तीन बाजूंनी असं त्यांनी वेढलं. आणि विश्वासरावांचा हत्ती, भाऊसाहेब आणि हुजुरात हे याच्या मध्यभागी ट्रॅपमध्ये इथे सापडले. आणि त्यावेळी त्यांनी जो पहिला हल्ला चढवला त्यावेळी 5,000 गुजरातीपैकी 3,500-4,000 त्यावेळी मारले गेले. आणि त्यावेळी मग शेवटची जी वेळ आली त्यावेळी जेमतेम 400-500 स्वार जे होते ते इथे त्यावेळी उभे होते. आणि अब्दालीकडे दुर्बीण होती याचा उल्लेख हुसेनीनं केलेला आहे. पण त्याचा काय उपयोग झाला याबद्दल इतिहासात माहिती नाहीये, ते अज्ञात आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की रणांगणाची माहिती पाहून प्रकारे जे नेमले होते आणि ते सतत अब्दाली येऊन माहिती देत होते आणि अब्दाली तिथे कुमक पाठवत होता, त्या प्रकारच्या युद्धाचा निसंशय अब्दालीला फायदा झाला. अदरवाईज मराठ्यांनी सकाळी 12 वाजताच ते युद्ध जिंकलं असतं. कारण जे पळत सुटलेले लोक होते तिथून भाऊसाहेबांनी मग हे सैन्य पुढे घे आणि हे सैन्य पुढे घे आणि अब्दालीला वेगून त्याचा निकाल लावला असता, जसं अब्दालीने शेवटी केलं. परंतु अब्दालीने तिथे कुमक भरल्यामुळे मराठ्यांना पुढे सरकून अब्दालीला घेरता आलं नाही. हा निसंशय अब्दालीच्या दृष्टीनं एक सेनापती अनुभवी होता, हे आपल्याला नक्कीच म्हणता येतं. तर आता भाऊसाहेबांची शेवटची हकीकत काय? तर भाऊसाहेबांनी ज्यावेळी असे 400-500 स्वार जेमतेम उरले होते, तोपर्यंतच जी बखर लिहिणारी हकीकत आहे, नाना फडणीस वगैरे आहेत, त्यांनी भाऊसाहेबांना पाहिलंय. आणि त्यानंतर काय झालं की जो अखेरचा हल्ला चढवला त्यात भाऊसाहेब हा गर्दीत दिसेनासे झाले, असेच बाकी हे मागचे बोंगे सगळे सांगतात. कारण या बाजूने त्यांना चारी बाजूने अफगाणांनी वेढलं आणि पुढे काय झालं ते मराठी सैन्याला कळलं नाही. तर अफगाण सैन्याचे लोक आपल्याला जी हकीकत सांगतात ती अशी की ज्यावेळी हा एक मोठा सरदार होता, तो एका घोड्यावर, उत्तम घोड्यावरती स्वार होता. परंतु त्याच्या खालचे दोन घोडी ही गोळ्यानं ठार झाली, म्हणून हा स्वार शेवटी पायउतारा झाला. आणि 3 अफगाण शिपायांनी त्यांचं जग जेव्हा हे रंगावर होतं ते लुबाडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. तर तो स्वार त्याच्या हातावर जखम होती आणि तो भाला टेकत टेकत रणांगणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याला यांनी घेरलं आणि त्यांना त्यांना विचारलं की तू भाऊ आहेस का? म्हणजे तू काही असती, भाऊ असती या खुद असती, असं पर्शियन मध्ये त्यांनी ते विचारलं. पण या माणसाने त्यांना काही उत्तर दिलं नाही. तर त्यावेळी मग त्यांच्यातला एक म्हातारा स्वार होता, तो रागावला. तर त्यांनी एक बाण मारला त्या भाऊसाहेबांना, पण भाऊसाहेबांनी उत्तरादाखल आपल्या भाल्यानं त्यांना जखमी केलं. मग त्यांना लक्षात आलं की हा काही आपल्याला बऱ्या बोलानं जगजवाहीर देणार नाहीये, याला मारावं लागेल. मग त्या तिघांनी त्याशी लढाई केली. तोपर्यंत भाऊसाहेबांनी दोघांना जखमी केलं होतं, पण दुर्दैवानं त्यानं भाऊसाहेबांना पकडून त्यांचं डोकं कापलं आणि त्यांचे जे जवाहीर वगैरे होते ते लुबाडले. आणि ते जे डोकं होतं ते त्या सैनिकाकडे होतं. तर ज्यावेळी तिसऱ्या दिवशी काशीराज आणि शुजाउद्दौला हे मुगले शोधत होते रणांगणावर भिस्ती घेऊन, त्यावेळी एका धडाखाली त्यांना मोती सापडले. आणि त्याच्यावरती एक पद्माची खूण होती पायावरती. आणि भाऊसाहेब सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे जे घट्टे पडले होते ते, आणि भाऊसाहेबांना कट्यारीची जी जखम झाली होती ती, आणि भाऊसाहेबांचे जे इतर शरीर खुणा होत्या त्या त्यांनी ओळखल्या. आणि मराठ्यांच्या छावणीत जे भाऊंचे हुजरे होते त्यांनी पण ते ओळखले. आणि अशा पद्धतीनं त्याने भाऊसाहेब मरण पावले याची खात्री केली. आणि भाऊसाहेबांचं जे पार्थिव शव होतं ते मराठ्यांच्या हवाली केलं. आणि तिथून त्यांनी अंत्ययात्रा काढून यमुनेकाठी चंदनाच्या लाकडांनी गंगेच्या पाण्यानं त्यांना स्नान घालून शेवटी त्यांचे अंत्यसंस्कार केले. आणि ज्यावेळी तो अफगाण स्वार हे सगळं पाहत होता तर तो हसला. आणि काशीराजानं त्याला थांबवून विचारलं. त्यातून ही भाऊसाहेबांच्या शेवटची हकीकत आपल्याला कळते. खरी आहे खोटी आहे माहित नाही, पण ही एकमेव हकीकत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळं आपल्याला आता त्यात खरं खोटं करण्याचा मार्ग नाही जोपर्यंत आपल्याकडे जास्त संशोधन होत नाही. आता मी तुम्हाला शेवटचं एक या रणांगणाची काही चित्र आहेत ती थोडी दुर्मिळ आहेत.
पहिलं चित्र आहे की अहमद शाह अब्दाली युद्ध करायला जो बाहेर पडला तो, आणि दुसरं जे चित्र आहे ते मराठ्यांच्या छावणीचं प्रभावानंतरची जी हालत झाली ती. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही फोटोग्राफ नाही. हा दक्षिणेत बसलेल्या एका चित्रकारानं जे काल्पनिक वर्णनानुसार काढलेलं चित्र आहे, त्या दृष्टीने ते पहा, रादर दॅन त्यात म्हणजे ही पोझिशन बरोबर आहे का, हे आहे का, असं नाही. इट्स अ काल्पनिक रिप्रेझेंटेशन. पण तुम्हाला टाइम ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा तो चित्र डोळ्यासमोर उभारण्यासाठी काय आहे ना, की पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्ड्स ना, तर ते चित्र मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित एका व्हिडिओमध्ये, आणि आपण ते आता पाहूया. तर मी स्क्रीन शेअर करतो आणि मग तुम्हाला ते चित्र दिसेल. हम्म, हे आपल्याला नको आहे, हे नको आहे. हा अहमद शाह अब्दाली ज्यावेळी लढायला बाहेर पडला त्याचं हे चित्र आहे. तर हे पहिलं चित्र, आणि आता आपण लढाईचा जो परिणाम दाखवणारं जे दुसरं चित्र आहे ते पाहूयात. आणि हिरव्या वर्तुळाच्या खाली जो आहे तो अहमद शाह अब्दाली होता. तर इथे मी मग आपण जवळजवळ इथे वेळ संपत आली आहे, तर आपण आता प्रश्न घेऊयात. पण मी राहुल किंवा अ, पूनम किंवा तुम्ही समारोप कराल आणि मग आपण राहिलेले प्रश्न घेऊयात, चालेल? हो, नक्कीच. पूनम ताई आहात का? हा. येस. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. आणि थँक्यू मनोज सर, तुम्ही खूप सुंदर अशी आम्हाला माहिती दिली. युद्धाचं ऍक्च्युली कशा पद्धतीने झालं, काय झालं ते चित्र
अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहिलं. अंगावरती काटे येतात, म्हणजे अशा पद्धतीने आपले शूर लढलेत. आणि ऍक्च्युली शब्द नाही राहत की कशा पद्धतीने तिथलं चित्र झालेलं असेल किंवा स्थिती झालेली असेल. पण तुम्ही आम्हाला खूप सुंदररित्या सगळं ऐतिहासिक वर्णन सांगितलं. तो जो फर्मान दाखवला 4 फुटाचा ते, अशी दुर्मिळ अशा गोष्टी आम्हाला जवळून पाहायला मिळाल्या. त्याबद्दल खरेच तुमचे खूप आभार. म्हणजे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात, म्हणजे महाराष्ट्रात आम्ही मराठीमध्ये इतिहास शिकलो किंवा काय, त्यात त्याची खूप कमतरता होती. आणि जर असा इतिहास आपण मुलांना शिकवू शकलो तर किती छान होईल. आणि आज अमेरिकेतल्या मराठी शाळेतनं आपण हा उपक्रम करतोय. नक्कीच आम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा दाखवू आणि त्यांना आपला इतिहास जवळून पाहण्याची संधी मिळेल. आणि ती तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अं, आणि जर आता कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. वेळ कमी आहे पण थोडे काही प्रश्न घेऊ शकतो आपण. राहुल सर. हो, आपल्याकडे पुढचे पण काही कार्यक्रम आहेत, आपल्याला त्यांना ब्लॉक नाही करायचे BMMच्या कॅलेंडरवरती. सो आपण थोडे प्रश्न घेऊ आणि मग नंतर आपण मनोज सरांना परत बोलवूयात, की त्यांच्यासाठी आपण खास वेळ देऊयात. पण मनोज सर, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तुम्ही इतिहास अक्षरशः जिवंत केलात आणि शास्त्रोक्त पद्धतीनं समजून सांगितलात, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. अ, तुमचे जर प्रश्न असतील तुम्ही हात वर करा. पूनम ताई, एक 3 ते 4 प्रश्न घेऊ फार, आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला पण जायचे काही लोकांना. सो वी वी विल नॉट ब्लॉक देअर टाइम. विलास सावरगावकर, तुमचा अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा आणि बोला. ओके, मी आय थिंक मी अनम्यूट करायला परवानगी देतो तुम्हाला, किंवा मी तुम्हाला अनम्यूट करतो, कारण मग मध्ये मध्ये फार आवाज येत होता म्हणून मी अनम्यूट नाही केला. करत आहे. हो, ओके. नमस्कार महेश. माझा प्रश्न असा आहे की जे पानिपत युद्धामध्ये जे दाखवलं की मराठ्यांना नावा लावता आल्या नाहीत आणि त्याच्यामुळे यमुना क्रॉस करता नाही, त्यामुळे हरले, ते फिरत फिरत राहिले, याच्यात कितपत खरंच की तुझ्या रिसर्च मध्ये तुला काय फाइंड आउट करता आलं का, मिळालं काही त्याला डॉक्युमेंटेशन त्या दृष्टीने? हो. माझं म्हणणं असं आहे की मराठे 14 जानेवारीला 12 वाजेपर्यंत युद्ध जिंकत होते, राईट. त्यामुळं आपसुकच माझं म्हणणं असं आहे की एक वॉज पॉसिबल. 14 जानेवारीला दुपारी 12 पर्यंत जी गोष्ट पॉसिबल होती ती नावामुळे, म्हणजे त्यात काही फार फरक पडला असता असं मला वाटत नाही. वी वी स्टील मेड इट डिस्पाइट ऑल दॅट, राईट. त्यानं प्रोबॅबिलिटी ऑफ विन कुड हॅव बीन मोअर. पण कसं आहे की जर तरला काही अर्थ नाही. डिस्पाइट ऑल दोज वी फॉट अँड वी कुड विन द वॉर. त्यामुळे मला वाटतं ना की नावा असल्या काय नसल्या काय, इट वॉजंट लाईक त्या दिवशी तरीही आपण नावा नसल्या तरी आपण जिंकत आलो होतो. त्यामुळं अब्दाली इज बेटर जनरलशिप आणि विश्वासरावांना जी गोळी लागली, त्या दोन घटना माझ्या दृष्टीने जास्त महत्वाच्या आहेत, रादर दॅन हे नावा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या. नाही, पण म्हणजे त्याचा काही रेफरन्स मिळतो का? तसं असं कुठे, मी नाही, स्वतः हिस्ट्रीमध्ये बॅचलर्स केलेलं आहे, तर त्यामुळे नाही. यमुनेला रिव्हरला ते मिळालं नाही, क्रॉस करता आलं नाही, त्यामुळे हरले, हा काय आहे जो की त्यांनी पानिपतात सांगितलं हं, रेफरन्स, तो थोडासा म्हणजे त्याला खूप एलोबरेट त्यांनी त्याला जागा दिली होती त्या डायरेक्टरनी, प्रोड्युसरनी और व्हॉट एव्हर. तर ते कसं आहे की काल्पनिक आता काय कादंबरी चित्रपट वगैरे वगैरे जे असतं ना, त्यांना एक स्टोरी बनवायची असते, एक एंटरटेनमेंट, नॉट रिसर्च. त्याच्यामुळे बरोबर. होतं काय की त्यांना त्यांच्या कथानकाच्या दृष्टीनं जे करायचं असेल ते ते करतात. परंतु जानेवारी महिन्याचा विचार करा, यमुनेच्या पाण्याचे आकडे उपलब्ध आहेत. तर अब्दालीनं यमुना ओलांडून अब्दाली आलाच की पलीकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये. बरोबर. आणि जानेवारी महिन्यामध्ये यमुनेला इतकं पाणी नसतं, कारण त्यावेळी जे बर्फ वितळतं तेवढं बर्फाचं पाणी त्याला नसतं. त्यामुळे यमुना त्यावेळी अनेक जागी उलगडण्यासारखी होती. 14 जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये यमुनेचं पाणी हा फॅक्टर महत्वाचा नव्हता. त्यामुळे मला नाही वाटत की जानेवारी महिन्यात त्यांना काही फार विशेष फरक पडलाय. म्हणजे रेफरन्स नाही सापडत कुठे, एवढं नक्की. नाही, असा रेफरन्स आवडत नाही. आणि मला गेसच करायचा झाला तर मी म्हणेन त्याने काही फार विशेष फरक पडला नाही. ओके, थँक्यू. धन्यवाद विलासजी. श्रीधर काका. Okay. Can you hear me? Hello. Can you हो hear हो हो me? हो, बोला. हो, हो. बोला बोला सर. तुम्ही म्यूट केलं परत.
आय एम सॉरी, शेजवलकरांच्या पुस्तकाप्रमाणे आणि जळदळ जोळेकरांच्या पुस्तकाप्रमाणे पानिपतचं युद्ध, तिन्ही युद्ध हे भारतीय युद्धशास्त्राची करुण कहाणी आहे. आपण पारंपरिक म्हणजे मोठ्या माणसाने हत्तीवर बसणं आणि हत्तीवर बसणं म्हणजे बंदुकीला आमंत्रण, हा दुसरा आरोप, एक आरोप आहे. तिसरा, सैन्य मराठ्यांना चौथाई आणि खंडणीमुळे स्थानिक लोक, स्थानिक राज्यांचे, मग राजपूत असतील किंवा इतर युपी मधले असतील, त्या राजांचे आणि लोकांचे नाराजी घेतली होती. शिखांचा सहभाग का नाही मिळाला आणि सप्लाय लाईन अब्दालींनी तोडली. आणि त्यावेळेला घोडदळ वापरण्याऐवजी एक जी रणनीती लागते, जी शिवाजी महाराज आणि बाजीरावांची होती, ती न वापरता एक पारंपरिक रणनीती का वापरावी, असे माझे काही प्रश्न आहेत. हो, धन्यवाद फार कांबळे सर. मोठा विषय आहे. मी फक्त म्यूट करतो तुम्हाला, म्हणजे बाकी ऐकतो. सॉरी. फार मोठा विषय आहे, कारण याच्यावर अर्धे बोलता येईल. पण काय असतं ना, की मी थोडक्यात सांगतो की तुम्ही जर लढाई जिंकली असती तर मग हे कोणी प्रश्न विचारले नसते. काय होतं की विक्ट्री तशी असेल तर देन देर इज नो क्वेश्चन आज. पण आता एकदा डिफिक झाला की काय आहे, की कुणी म्हणतं की मी भाऊंनी असं का नाही केलं, तसं काय काय का नाही केलं, राईट? त्यातल्या काही शंकांची उत्तरं आहेत, काही शंकांची नाहीत. म्हणजे काय आहे की घोडदळ जे आहे ना, तुम्ही दिल्लीचा लाल किल्ला कसा जिंकला असता घोडदळाच्या बळावर? त्याला तोफखानाच लागणार ना. त्यामुळे काय होत होतं की मराठ्यांच्या जितक्या स्वाऱ्या बाजीरावापासून होत होत्या, त्याच्या विरुद्ध उत्तरेच्या लोकांनी काय केलं की ठिकठिकाणी गड्या बांधून सुरुवात केली. चांगले भक्कम दगडी गड्या बांधायची. मग तुम्ही काय घोडेस्वार करणार आहे त्याचं? त्याच्यामुळे काय आहे की त्यांनाही वेगवेगळे टेक्निक्स ट्राय करणं हे आवश्यक होतं. आणि इब्राहिम खानाच्या तोफखान्यानं मराठ्यांनी दिल्ली जिंकली, कुंजपुरा जिंकला. हे दोन सक्सेसेस त्यांना तोफखान्यानं मिळाली ना. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की घोड्यांची युद्धनीती चांगली आणि तोफखान्याची वाईट, राईट? तर एक हॅज टू बी, मी म्हणेन की या दोन्हीचं टेक्निक्सचे जे कॉम्बिनेशन आहे ते मराठ्यांना कळलं नाही की बेसिकली कुठल्या जागी काय वापरायचं. आणि कळलं तरी काय होतं, 14 जानेवारीला पूर्वीचा एक प्रश्न होता, त्याच्यानुसार मराठ्यांचा नाईलाज झाला की आता इट वॉजंट अ ग्रेट चोजन बाय मराठ्याज, म्हणजे इट वॉज अ डेस्परेट मेजर, की याच्यानंतर उपासमारीने मरायचं का लढून मरायचं. तर मराठ्यांनी लढून मरण्याचा पर्याय त्या दिवशी घेतला होता. इट वॉजंट भाऊत चॉईस की त्या दिवशी त्यांना हल्ला करायचा होता. आणि तसं तसं असतानाही आय वुड से की डिस्पाइट ऑल दिस, जर आपण 12 वाजेपर्यंत जिंकत होतो, तर दॅट इज आन्सर इन माय माइंड, की जर 12 वाजेपर्यंत आपण जिंकत होतो, थोडा वेळ अजून जिंकलो असतो, तर कदाचित आपण पूर्ण युद्धही जिंकलो असतं आणि मग या बाकीचे सगळे जे मुद्दे आहेत ते गैरलागू ठरले असते. त्यामुळे मला तरी तसं वाटतं की हे कारण नंतर म्हणून ठीक आहेत, पण युद्धच जिंकलं असतं असं नसतं झालं, त्यात दुसरं काहीतरी अजून कारण निघालं असतं. धन्यवाद मनोज सर. सचिन देसाई. हॅलो, नमस्कार. मला विचारायचं होतं, तुम्ही पोस्ट अनालिसिस काय करताय? म्हणजे इमिजिएटली म्हणतोय, 2-4 तासाने किंवा 5-7 तासाने काय झालं एक्झॅक्टली? त्याबद्दल काय समजेल का? हो, येईल ना. की मी माझं अज्ञात पानिपत आहे, त्याच्यावर साधारण 50 पानं लिहिली आहेत त्या सगळ्या ह्याच्यावरती. त्यामुळे ना, आपण जर पोस्ट हे पाहिलं तर प्रचंड गोष्टी आहेत, पण देर आर मेनी मेनी इफेक्ट्स ऑफ दिस. इट्स अ डिसायझिव्ह बॅटल इन अ वे. आणि आपण त्यामुळे पंजाब, अ, जो पाकिस्तानचा जो भाग आहे, सिंध, कराची, पाकिस्तान, पंजाब, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, हा भाग भारताला कायमच दुरावला. म्हणजे आजही आपण तिथे जाऊ शकत नाही. जी गांधार संस्कृती जिथे सुरू झाली, तो भाग आपल्याला कायमचा गमवावा लागला. इट्स अ मेजर लॉस आणि आपल्याला तो करावा लागला. मराठ्यांचं राज्य नर्मदेच्या पलीकडे 100% कायम राहिलं. पण दिल्लीच्या राजकारणात पुढची 12 वर्ष मराठ्यांना काहीही करता आलं नाही. जोपर्यंत महादजी शिंदे तिथे परत गेले नाहीत, त्यांनी नजीब खानाचा मुलगा जाबिता खान याचा पराभव केला नाही, तोपर्यंत आपल्याला तिकडे काही पुढे करता आलं नाही. म्हणजे 12 वर्ष आपलं राजकारण मागे गेलं. नानासाहेब पेशवे त्यानंतर मरण पावले. ते पानिपतमुळे लवकर मरण पावले असं नाही. पेशव्यांच्या घरातली एक पिढीच्या पिढी कापली गेली. म्हणजे रघुनाथराव, च्या वरती जे सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, ही जी लोक होती ही गेली. त्यामुळे पुढे जो गृहकलह निर्माण झाला, माधवराव वर्सेस राघोबा, आणि त्यांनी शेवटी अल्टिमेटली पेशव्यांचं राज्यच बुडालं. हे सगळे जे परिणाम आहेत ते विश्वासराव जिवंत असते तर झाले असते का? दॅट्स अ बिग क्वेश्चन ना. त्यामुळे हा इट्स अ लॉंग टॉपिक. आणि त्यातनं बरेच दूरगामी परिणाम झाले. इंग्रजांना मोकळं रान मिळालं, बादशाह शाह आलम इंग्रजांच्या आश्रयाला गेला, हे सगळे परिणाम त्यातून निर्माण झालेले आहेत. धन्यवाद मनोज सर. आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊयात आता. श्रीधर कुलकर्णी.
नमस्कार. धन्यवाद पहिले तर खूप छान माहिती दिली तुम्ही पानिपताबद्दल. अ, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा डिसेंबरच्या महिन्यात नानासाहेबांना सैन्य घेऊन सदाशिवरावांना मदत करता आली असती का? आणि एक क्रिटिसिझम त्यातलं नानासाहेबांचं खूप मोठं असं असतं की तेव्हा ते लग्न करत होते रादर दॅन जेव्हा तिथे पानिपतामध्ये युद्ध चालू होतं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर मुळात मी थोडक्यात उत्तर देतो की त्या थ्री इडियट्स मध्ये डायलॉग आहे ना की तुम्ही आजारी होता तर मग अभ्यास का सोडला, राईट? म्हणजे जेवण सोडलं का, आंघोळ सोडली का, राईट? तर काय असतं, जेवण, आंघोळ वगैरे हे जे शरीराचे नित्याचे भाग आहेत आणि लग्न काम हा एक व्यवहाराचा त्यातला भाग होता. आणि नानासाहेब आजारी होते, कदाचित असं असेल का की ज्या मुलीच्या कुंडलीत असा योग आहे की जिचा नवरा बराच काळ जगेल, दीर्घायुष्य आहे नवऱ्याला, त्या मुलीबरोबर लग्न केल्याने आपल्याला दीर्घायुष्य मिळेल, असा काही समज होता का? किंवा त्या काळात लग्न अनेक केली जात होती. तर लग्न हा डिफरंट मॅटर आहे. आणि नानासाहेब जे निघाले होते ना, त्यांनी भाऊंना पत्र लिहिलेलं आहे 19 जानेवारीला. ते म्हणले की माघ मासी लिहित आलो त्या अन्वये कुमक पाभावी हीच ईश्वराजवळ इच्छा आहे, असं नानासाहेबांनी लिहिलंय. आणि ते म्हणले की पैसा कुठे कुठे अडकला आहे, फौज कोणत्या मार्गाने रवाना करायची हे लिहावे. पण हे लिहिल्याच्या वेळी युद्ध होऊन 5 दिवस झालेले होते. जर ते भाऊंना, नानासाहेबांची अपेक्षा अशीच होती की भाऊ अजून 10-15 दिवस दम धरतील, आपण जाऊ आणि आपल्या दोघांच्या कोंडीत मध्ये आपल्याला सापडून आपण त्याचा निकाल लावू. आता याच्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे की पुणे समजा, नानासाहेब पुण्याला नाही तरी गोदावरीवर आहेत. गोदावरी आणि पानिपत याच्यामध्ये साधारण महिन्याभराचा काळ जातो प्रश्नोत्तराच्या वेळात. पत्र पाठवलं तरी ते रोज 100 किलोमीटर जरी गेलं तरी त्याला इतका वेळ लागतो आणि उत्तर लिहून परत जायला. त्यामुळे जे प्लॅनिंग आहे ना ते खूप वास्ट स्केल वरती करावं लागतं. म्हणजे तुम्हाला जानेवारी 14ला पोहोचायचं आहे ना, तर तुम्हाला डिसेंबर 10च्या 2 तारखेला पुण्यातून निघावं लागेल. त्यामुळं भाऊसाहेब कोंडीत सापडले आहेत हे कळून तिकडून मदत जाऊन तिकडे यायला, आणि तुम्ही बघा की तुमच्या प्रोजेक्टमध्ये 10 लोक नवीन आणायचे तर तुम्हाला किती त्रास पडतो. तुम्ही 50-60 हजार सैन्य जमवायचं, ते घेऊन उत्तरेत जायचं, कोणाच्या मदतीला जायचं, हे काही सोपी गोष्ट नाही ना. त्याला महिना 1.5 महिना तर लागणार ना. तर ते करून नानासाहेब निघालेही होते. परंतु दुर्दैवानं आपल्या निवडीचा तो दिवस नव्हता. म्हणजे आपल्याला भुकेनं मारायचं का लढून, तर आपण लढून हा चॉईस त्यावेळी घेतला. आणि नानासाहेबांना अशी अपेक्षा नव्हती की गोष्ट इतक्या निकरावर येतील. तर त्यामुळे हे असं घडलं थोडक्यात. अभिजित कुलकर्णी. नमस्कार. माझा एक प्रश्न असा होता की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज गेल्यानंतर रामशेठचा किल्ला 5-5 वर्ष ज्यांनी लढवला, किंवा मग त्यांनी काहीही औरंगजेबाच्या हाती जाऊ नाही दिलं, तिकडून आपण जे कल्चर शिफ्ट बघितलं की दत्ताबा पडल्यानंतर फौज पळून गेली, विश्वासरावांना गोळी लागल्यानंतर पळापळ झाली, मग कल्चर शिफ्ट कसा झाला? अं, तसं म्हणाल ना तर काय आहे की मूलभूत शिवाजी महाराजांचं सैन्य आणि पेशवे काळातल्या सैन्य यात खूप फरक आहे. तर महाराजांचं जे सैन्य होतं ना, इट वॉज डिरेक्टली अंडर शिवाजी महाराजांच्या कंट्रोलमध्ये ते होतं. कारण त्याचा पगार महाराज स्वतः द्यायचे. म्हणजे सैन्याची जी पद्धत होती ना, तर शिवाजी महाराजांनी जे पंच हजारी नेमले होते त्याच्यावरती हजारी खाली होते. त्याच्या आधी सैन्याचा हवालदार होता, सैन्याचा सरनोबत होता. हे सगळे जे लोक होते ते खुद्द शिवाजी महाराजांनी नेमले होते. आणि त्यांचा पगार शिवाजी महाराज स्वतः देत होते. त्यामुळे ते डिरेक्ट एम्प्लॉई होते आजच्या वर्षात, असं मी म्हणेन. त्यामुळे जे डिरेक्ट एम्प्लॉई होते त्यांचे तुम्ही, दे विल बी काइंड ऑफ व्हेरी मच, तुमच्या धन्याशी तुम्ही लॉयल असाल, तुमचा पगारच तिथून येतोय ना. पेशवे काळात तसं पद्धत नव्हती. पेशवे काळातलं सैन्य जे होतं ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होतं. म्हणजे आता होळकरांच्या सैन्याचा पगार होळकर देणार, त्याच्यासाठी त्यांना वेगळा मुलूक तोडून दिले असणारे होळकर देणार. विंचुरकरांच्या सैन्याचा पगार विंचुरकर देणार. म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचं कॉन्ट्रॅक्टर आर्मी होती. आणि भाऊसाहेब हे फक्त हुजुरातीचे धनी होते, ज्यांचा पगार डायरेक्ट भाऊसाहेब द्या. त्यामुळे हुजुरात भाऊसाहेबांच्या पर्यंत शेवटपर्यंत होती. पण ज्यावेळी होळकर पळाले त्यावेळी होळकरांचं सैन्यही पळालं, विंचुरकर पळाले विंचुरकरांचं सैन्यही पळालं. त्यामुळे ते मूलभूत फरकच आहे त्या पद्धतीमध्ये. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कमीपणाची पद्धत असं मी मानत नाही. म्हणजे तुम्हाला जर समजा थोडक्या काळात लाख सैन्य उभं करायचं आहे तर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बराबर उभे कराल ना. तेवढं सैन्य हायर करणं, त्यांना तेवढा पगार देणं, तेवढे पैसे असणं, याची तुम्हाला गरज नाही, राईट? तुम्ही म्हणाल की तुम्हाला जे काही लूट मिळतंय त्यातले 10% तू घे आणि तू 10,000 फौज घेऊन ये. म्हणजे तुझ्या जबाबदाऱ्या कमी होतात ना, तुम्ही डिस्ट्रीब्युटेड पद्धतीने सैन्य उभारलं तर. त्यामुळे प्रत्येक पद्धतीचे प्रोज अँड कॉन्स आहेत.
त्यामुळे मी असं नाही म्हणणार की हीच पद्धत चांगली, कारण पेशव्यांचं जे एम होतं की जास्तीत जास्त मुलूक कमीत कमी वेळात काबीज करणे, राईट. तर त्या काळात कदाचित शिवाजी महाराज असते तर त्यांनी वेगळी पद्धत सुरू केली असती. त्यामुळे मी ती पद्धतीचा दोष असं म्हणत नाही. ते आता सरकमस्टन्सेस असं जुळून आले की नेमकी ती पद्धत मराठ्यांना महाग ठरली, असं त्यावेळी झालं. शेवटचा अं, प्रश्न श्रीनिवास देशपांडे. सॉरी. सर, माझे दोन प्रश्न आहेत. एक तर राघोबा दादांनी पहिल्यांदा याच्या आधी त्यांना अनुभव होता अब्दाली विरुद्ध कसं लढायचं, मग त्यांना का पाठवलं नाही? आणि दुसरा एक प्रश्न असा होता की ह्या पानिपतानंतर तोतयांचं जे पेव फुटलं त्याच्याबद्दल काय, त्यातले किती खरे होते किती खोटे होते? कारण बऱ्याच ठिकाणी म्हणलं जातं की हे तोतयांचं खूप पेव फुटले होतं. खरंय. तर तोतयांचे तुम्हाला कागदच कागद सापडतील. आणि असं आहे की ते नाना फडणीस जे होते त्यांनी स्वतः त्यांची खात्री केली, ते स्वतः हजर होते युद्धात. आणि दुसरे जी वयस्कर लोक होती म्हणजे धोंडोपंत पुरंदरे म्हणजे नाना पुरंदरे, हे त्या युद्धात भाऊंच्या हत्तीवर होते. बापूजी महादेव हिंगणे हत्तीवर होते. तर ह्या लोकांनी त्या तोतयाची परीक्षा घेतली आणि त्यांनी त्याची सविस्तर कारणं दिली आहेत की तोतया खोटा का. त्यामुळे माझी खात्री आहे की तोतया खोटा होता, कारण त्यांनी उदाहरणच दिलंय की भाऊसाहेब हे कोकणस्थ ब्राह्मण होते. त्यांनी मराठी भाषा संस्कृत भाषा शिकलेली होती. आणि समज तू कोकणस्थ म्हणजे तुझी त्वचा काळी पडली आणि तू आता भाऊसाहेबांसारखा दिसत नाहीस, तरी पण भाऊसाहेबांना वेद म्हणता येत होते, त्यांना संस्कृत येत होतं. तर कोकण हा शब्द कोकणस्थ कधी चुकेल का? तर तू कोकण हा शब्द कोकरू असा म्हणतोयस. त्यामुळे तू भाऊसाहेब असूच शकत नाही, कारण तुझ्या त्वचेवर परिणाम होईल, तुझ्या मनावर परिणाम होईल, पण तुझ्या उच्चारांवरती परिणाम होणार नाही, कारण तू नॉर्थ इंडियन पद्धतीने कोकण या शब्दाचा उच्चार करतोयस. अशी त्यांनी खूप मुळातून डिटेल कारण दिली आहे. ते तुम्ही वाचलीत तर तुमची खात्री पडेल की तो त्या खोटा होता. आणि राहिला प्रश्न राघोबांचा, तर राघोबांची दुष्कीर्ती त्या काळातही होती. म्हणजे तुम्हाला एक वाक्य सांगतो की ते म्हणतात की राघोबा पहिल्यांदा चुकतात आणि नंतर पश्चाताप करतात, असं एका पत्रात वाक्य आहे. आणि त्या गृहस्थाचा कारभार असा की पहिले 3 प्रहर म्हणजे साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांची पूजा चालायची. सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं, मग शंकराची पूजा होणार, मग दुसरी पूजा होणार, मग ते जेवण करणार, मग जेवणानंतर पूजा करणार आणि दुपारी 2 वाजता त्यांचा कारभार सुरू व्हायचा. आता अशा पद्धतीच्या माणसाला तुम्ही 2 वेळा उत्तरेत पाठवलं आणि त्यांनी तरी ती कारभार निस्तरला नाही. मग नानासाहेब म्हणले यावेळी कोणाला तरी कर्तबगार माणसाला पाठवू. आणि म्हणून त्यावेळी भाऊंची त्यावेळी योजना झाली होती. त्यामुळे मला नाही वाटत की त्यांची निवड चुकली होती. त्यांनी ती फार चांगल्या रीतीनं पाडली. मे बी ही गेड अ व्हेरी गुड जॉब. त्यामुळे शेवटपर्यंत म्हणजे राघोबा असते तर मी म्हणत होतो की ते कधीच पळून आले असते तिथून. पण भाऊ शेवटपर्यंत तिथे उभे होते. आणि खाशांमध्ये अवसान आहे म्हणून अजून टिकून आहेत, बाकी कोणातही अवसान नाही, असं वाक्य आहे 10 जानेवारीच्या पत्रात. त्यावरून आपल्याला हे कळतं. तर मला अजून बोलायला आवडलं असतं, पण आपली वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे मी आता परत इथे थांबतो आणि पाहिजे तर आपण नवीन एक प्रोग्राम करू आणि त्यात फक्त शंका घेऊया. पण सगळ्यांचे धन्यवाद आणि मला संधी दिल्याबद्दल बीएमएमच्या कार्यकारिणीचे सगळ्यांचे आभार. तो या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने सगळे आलेत, एवढा किचकट टेक्निकल विषय होता आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि आम्हाला आमचा जोश वाढलाय की एवढे छान सगळे संख्येने येत आहेत अशा अशा विषयासाठी. पूनमताई. आपल्याला अजून एकदा एक कार्यक्रम सेटअप करावा लागेल, कारण हा विषय असा होता की एका कार्यक्रमात संपण्यासारखा नाहीये. वेळ खूपच कमी वाटतोय, प्रश्न अजून येतात आहेत आणि अजून त्या विषयावरती अजून आपल्याला बोलावंच वाटतंय. तर आपण नक्कीच अजून एकदा तुम्हाला आमंत्रित करू आणि नक्की तुम्ही याल आणि अजून आम्हाला काही माहिती द्याल आणि इतक्या छान पद्धतीने इतिहास सांगाल, हीच अपेक्षा. आणि धन्यवाद आजच्या कार्यक्रमाबद्दल. थँक्यू. धन्यवाद.